नमस्कार, मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे। आजचा जो विषय आहे तो घर बांधणी अग्रिम आणि हा जो अग्रिम मिळालेला आहे तो शासनाकडून मिळालेला फायदेशीर आहे की बँकेकडून घेतलेला फायदेशीर आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊ। हे आपण अग्रिम या टॅबमध्ये देणार आहोत। आता सर्वप्रथम जो शासन निर्णय आलेला आहे 2 फेब्रुवारी 2021चा, तर या अनुषंगाने आपल्याला सर्वांना माहितीच आहे कॅल्क्युलेशन कसं करायचं, काय करायचं। आपल्याला फक्त आजच्या व्हिडिओमध्ये कंपॅरिझन करायचे आहे का बा सरकारी घ्यायचं का प्रायव्हेट बँकेतून घ्यायचं, जे लवकर होईल, जे आपल्याला ठरवायचं असेल ते आपण पाहू का आपल्याला काय फायदेशीर आहे। तर याप्रमाणे हा आपल्याला शासन निर्णय माहिती आहे। हा शासन निर्णय 2 फेब्रुवारी 2021ला आलेला आहे, म्हणजे 7व्या वेतनच्या आयोगाच्या नुसार लागलेला आहे। तर त्यामुळे हा फायनल जी आर आहे, याप्रमाणे आपण सर्व पाहून घ्यायचं। या शासन निर्णयामध्ये आपल्याला माहिती आहे का बा हे जे काही दिलेलं आहे अ ब क ड काय काय हे दिलेलं आहे, हे शहराचे वर्गीकरण वगैरे याच्याप्रमाणे हे आपण पाहून घ्या, हे सहज समजू शकेल काही याच्यामध्ये हे नाही। आता याच्यामध्ये पहिली गोष्ट आपल्याला शासकीय अग्रिम घेताना आपल्याला 20 वर्षाची मर्यादा आहे, म्हणजे 192 हप्ते मूळ अग्रिमाचं आपल्याला परतावा करायचा आहे आणि 48 मध्ये आपल्याला व्याज वसूल करायचं आहे। तर त्यामुळे प्रत्येकाने एक लक्षात ठेवायचं का सुरुवातीला 192 पर्यंत घेऊ शकतो आपण, म्हणजे 16 वर्ष आपण मुद्दल भरू आणि 4 वर्षामध्ये व्याज भरू। तर व्याजाचं आणि हे तर व्याजाची गणना करायची आणि आपण किती लोन घ्यायचं हे ठरवायचं। जर आपल्याला व्याजाचं 4 वर्षात जर कपात करायचं असेल आणि रक्कम जर मोठी येत असेल, जे आपल्याला भरण्याला त्रासदायक होत असेल, तर ते बघून घ्यायचं। किंवा 16 वर्षांनी तुमचा जो पगार वाढेल तर त्याच्या अनुषंगाने कॅल्क्युलेशन करायचं का बाबा एवढं आपल्याला समजा आता तेव्हा जर आपल्याला हिशोबाच्या याच्याप्रमाणे 30,000 रुपये हप्ता येत असेल आपल्याला फेडायला, तर आपल्याला तो झेपेल का किंवा तेव्हा काय पगार राहील, तर हे सर्व विश्लेषण करायचं आणि त्यानंतर आपण ठरवायचं का किती घ्यायचं। म्हणजे आपल्याला जर 1 कोटी मिळत असेल म्हणून 1 कोटी नाही घ्यायचं, आपल्याला जेवढी आवश्यकता आहे आणि आवश्यकतेपेक्षाही कमी घ्यायचं, म्हणजे आपलं त्याचं व्यवस्थितशीर चालेल। तर हे महत्त्वाचं 192 आणि 48 एवढं लक्षात ठेवा। आणि प्रायव्हेटमध्ये आपल्याला 20 काय 25 वर्ष पण मिळते, तर त्याच्यामुळे आपल्याला तो 30 वर्षाचा पण पिरियड तिकडे राहते। तर तो आपल्याला न लक्षात घेता आपल्याला 20 वर्षाचं घेऊ, 20 वर्षामध्ये आपल्याला पूर्ण परतफेड करायची आहे। हा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामधला। हा नंतर आणि आपण जेव्हा लोन घेऊ, कारण की मोठी रक्कम राहते आणि सर्व आता लोन घेणारे सर्व नवीन आहे, जे DCPSचे NPSचे कर्मचारी आहेत तेच बहुतांश आहे, GPFवाले बहुतेक लोक राहिलेले नाही आहे। तर त्या अनुषंगाने आपण जर लोन केस करत असाल 20 लाख 25 लाख जी काही अमाऊंटची करत असाल, तर त्याचा तुम्ही इन्शुरन्स काढून घ्यायचा, हे महत्त्वाची गोष्ट आहे। जर आपण इन्शुरन्स काढला नाही तर आपल्याला त्याचा जे पैसे भरावं लागेल तर ते आपल्या जे आपण NPSमध्ये पैसे जमा झाले त्याच्यातून होईल, बऱ्याचशा गोष्टी हे होईल। आणि नाही काही तर आपल्याकडलं घर वगैरे जे काही असेल त्याचं लिलाव करा म्हणून असं याच्यामध्ये ह्या GR मध्ये दिलेलं आहे। ते सर्व पाहून घ्या, त्याच्या अनुषंगाने आपण इन्शुरन्स काढायचा हे प्रामुख्याने लक्षात घ्यायचं। आणि कार्यालयाने पण इन्शुरन्स असल्याशिवाय पुढील प्रोसेस करू नये। आता त्यानंतर हा कोणाला किती मिळते तर याच्या अनुषंगाने आपण एक कॅल्क्युलेशन करून दाखवतो आपल्याला। बघा, ज्यांची 20 वर्षानंतर सेवानिवृत्त होणार आहे, म्हणजे आजपासून 20 वर्षांनंतर, तर त्यांच्यासाठी काय म्हणते का मूळ बेसिक आणि त्याचे 100%, म्हणजे आता माझं बेसिक 41,000 आहे आणि माझी 22 वर्षे 25 वर्षे सेवा असेल, तर मग काय होईल, माझं मूळ बेसिक म्हणजे पूर्ण 100% म्हणजे 41,100। आता उर्वरित कालावधी म्हणतात नियमानुसार, उर्वरित कालावधी, तर उर्वरित कालावधी किती आहे, तर आता माझे 22 वर्षे शिल्लक असेल, जे काय असेल गुणिले 12 महिने म्हणजे 264 महिने मी सेवा करणार आहे, म्हणजे 264
264 म्हणजे काय होईल, 41,100 गुणिले 264 म्हणजे मला 1,08,50,400 एवढी रक्कम अग्रिम म्हणून मिळू शकेल. बरोबर आहे. आता दुसरी गोष्ट, आता घ्यायची का नाही हे आपण ठरवायचं, कारण की याचं इन्स्टॉलमेंटच आपण भरू शकणार नाही. जर शेवटच्या 4 वर्षात जर याचं हे केलं तर 1 कोटीला 1 कोटी जर आला तर 1 कोटी आपण 4 वर्षात नाही भरू शकणार. तर ते तारतम्य ठेवायचं. नंतर आता काय होते, 10 वर्षानंतर म्हणजे एखादा 10 वर्षानंतर सेवानिवृत्त होईल परंतु 20 वर्षाच्या आधी असे जर असेल तर काय करायचं, त्या बेसिकच्या 90% म्हणजे काय होईल, 41,100 याचे 90% म्हणजे 36,990. आणि यांचं किती कालावधी आहे, आता समजा असं समजू 10च्या वर आहे आणि 20च्या म्हणजे 18 वर्ष आहे, तर म्हणजे यांचे काय होतं अंदाजे 216. जे काय होत असेल ते आपण आपल्याप्रमाणे पाहून घ्यायचं. तर 216 आपण स्टँडर्ड केलं तर मग यांना काय होते, 88,77,600. आता तिसरी गोष्ट का तिसरा पार्ट काय आहे का 10 वर्षाच्या आत सेवानिवृत्त होणार आहे परंतु 5 वर्षाच्या वर सेवा शिल्लक आहे. तर आता असं समजू का हे बेसिक आहे तर यांना 80% द्यायचं म्हणजे 32,880. आता या ठिकाणी काय होईल का यांचं काय होईल, यांचे 6 वर्ष शिल्लक आहे असं समजू, म्हणजे काय म्हणते 5 वर्षाच्या वर पाहिजे म्हणजे 6 वर्ष शिल्लक आहे असं समजू. म्हणजे किती यांची सेवा किती महिने राहिले, 72 महिने. म्हणजे काय होईल, याला 72 केल्यावर याला 29,59,200. तर याच्याप्रमाणे हे कॅल्क्युलेशन आहे. एवढं आपल्याला घ्यायचं नाही, आपल्याला 25 लाखाच्या आतमध्ये जर होत असेल तर ते पाहायचं. म्हणजे 25 लाखाच्या जर आतमध्ये असेल तर त्याचा व्याजदर पण कमी आहे आणि सर्व. आता काय होईल का 2/2/21 पासून काय होईल का 25 लाखाच्या आतमधला जर अग्रिम असेल तर 7.90 आणि 25 लाखाच्या वर असेल तर 9.90 असा रेशो आहे. याच्या आधी काय होतं का 15 लाखाच्या आतमध्ये जर असेल तर 9.50 आणि 15 लाखाच्या वर असेल तर 11.50 असा तो होता. तर आता ते कन्फर्म करून घ्यायचं. तर आजच्या तारखेप्रमाणे आपण याच्याप्रमाणे विचार करू का हे. तर आता हे कसं आहे याच्यामध्ये बघा, हे झालं आपलं. बघा इथे दिलेलं आहे व्याजदरावर अन्य आदेश निर्गमित होईपर्यंत या आदेशान्वये म्हणजे आजचा 2 तारखेचा 25 लाखापर्यंत 7.90 दराने करावी व 25च्या वरील अग्रिमासाठी 9.90 करावी असं यांनी म्हटलं सरसकट. बरोबर आहे. तर हे पाहायचं आणि त्यासाठी काय करा 5 मे 2020चं GR पाहून घ्यायचा. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे का 5 मे 20मध्ये कॅल्क्युलेशन कसं करायचं हे तर आपल्याला बघायचं नाही, फॉर्म्युला काय आहे ते पाहायचं आहे. यामध्ये हा जो फॉर्म्युला दिलेला हा फॉर्म्युला बघायचा आणि या फॉर्म्युल्याप्रमाणे मी आपल्याला पुढे सांगतो. याप्रमाणे आपण हे करायचं. तर हे एक महत्त्वाची गोष्ट आहे या ठिकाणी, हे लक्षात घ्यायचं. तर आता आपण एक कॅल्क्युलेशन बघू कसं होते. तर आता माझ्याकडे एक उदाहरण आहे बँकेचं. हे मला ICICI बँकेने एका कर्मचाऱ्यांनी लोन घेतलेलं आहे 37,13,281. आपल्याला आता एवढं नाही, आपण कमी करू, परंतु आता दोघं तारतम्य आपण करू. आणि यांनी 300 महिन्यामध्ये केलेलं आहे म्हणजे 30 वर्षामध्ये केलेलं आहे. 300 भागेला 12 जे काय असेल, हा 300 महिन्यामध्ये केलेला आहे म्हणजे 25 वर्ष येईल. 25 हां. तर यांचं काय होत आहे का यांचं जे EMI जे होत आहे ती होत आहे यांची 30,151 रुपये. आणि याच्यामध्ये प्रिन्सिपल एवढं चाललेलं आहे आणि व्याज एवढं. तर म्हणजे यांचं इंटरेस्ट आणि हे किती होते हे बघू आपण. ICICIचंच आहे आपल्याकडे, म्हणजे असं हे नाही आहे का बा कॅल्क्युलेशन केलेलं आहे त्याप्रमाणे आहे. तर बघा यांचं काय होते का यामध्ये 53,32,000 एवढं व्याज चाललं आणि मुद्दल आपलं 37 लाख. बरोबर आहे. ह्या गोष्टी आता हे आपण एक्सेलच्या माध्यमातून पाहू. बघा आता याच्यासाठी काय करायचं, आपल्या एक्सेलमध्ये पण ही लोनची एक सीट आहे. तर ही कशी ओपन करायची, तर काय करायचं इथे जायचं प्लसला. इथे गेल्यानंतर या ठिकाणी जायचं, याला इन्सर्ट म्हणायचं. इन्सर्ट म्हटल्यानंतर याच्यात आपल्याला 2 टॅब आहे, जनरल आणि स्प्रेड सोल्युशन. तर याच्यामध्ये जायचं स्प्रेडशीटमध्ये आणि लोन ॲमेझॉन घ्यायचं.
याला ओपन करायचं म्हणजे हे आपली हे सीट ओपन होईल, बरोबर आहे. आता हे मी सध्या क्लोज करतो. हां, आता काय होईल, हे सीट घेतली आपण. आता यामध्ये काय काय यांच्याच प्रमाणे आपण इथं व्हॅल्यू टाकली 37,13,281. त्यांचा रेट जो आहे 8.60 आहे. नंतर पुढे तो फ्लोटिंग असल्यामुळे कमी जास्त झालेला आहे, तर आपण फ्लोटिंगचा न धरता आपण कॉन्स्टंट धरू, मग फ्लोटिंगच्या नंतर पुढे विचार करू. त्याच्याप्रमाणे यांनी 25 वर्षे घेतलेला आहे. 12 इन्स्टॉलमेंट 5-8 याच्यापासून स्टार्टिंग झालं. तर यांच्यामध्ये काय होईल का शेड्यूल पेमेंट 30,150चं. तर यांच्या याच्यामध्ये किती आलं होतं आपण बघितलं ते दाखवतो. आणि यांचं बघा 53,32,016 म्हणजे एवढं हे व्याज जाणार आहे. आणि इथे पण आपण बघितलंच होतं ते 53,32,000 बरोबर आहे. म्हणजे हे आपलं आपल्या सीटप्रमाणे आणि बँकेच्या याच्याप्रमाणे आपल्याला इथे टॅली झालेलं आहे. म्हणजे किती जाईल, म्हणजे काय होणार आहे, मुद्दल काय होणार आहे यांची 37 लाख आणि 53 लाख म्हणून काय होईल, यांना 90 लाख पेड करावं लागेल. आता 90 लाखामध्ये काय होईल, व्हेरिएशन होईल. समजा 8.60चं काय होईल, 7.60 होईल, 50 होईल, 40 होईल, 4% येऊ शकेल. पण आजच्या तारखेत यांना जे कॅल्क्युलेशन मिळालेलं आहे ते एवढं राहील, बरोबर आहे, 90 लाखाचं. तर 90 लाख यांना पेड करणं आहे 25 वर्षामध्ये. आता आपल्या दृष्टिकोनातून, ऑफिसच्या दृष्टिकोनातून बघू आपण काय होते. तो आता यांना 37 लाख घेतलं म्हणजे यांचा आपण 37 लाखाला 192 हप्ते इन्स्टॉलमेंट जर पाडले तर काय होते, 19,340चा इन्स्टॉलमेंट पडेल. त्याच्याप्रमाणे यांना 9.90 रेट धरला. तर याप्रमाणे यांचं जे व्याज जाईल, एक तर व्याज यांचं कधी होईल, ऑगस्ट 33पासून सुरू होईल आणि इकडे त्यांचं 42 वगैरेपर्यंत चालेल. आता बघा यांना किती व्याज द्यावं लागते, याच्याप्रमाणे हा फॉर्म्युला दिलेला आहे. तो आधीचा 2020मध्ये जो दिलेला आहे तो फॉर्म्युला या ठिकाणी टाकलेला आहे 9.90. तर 29,56,000 एवढं हे व्याज देणार आहे याच्यामध्ये. आणि तिथे किती देत होते, 53 लाख गव्हर्नमेंटचं बघा. आणि हे बघा, आणि हप्ते पण कमी झाले कारण की तिथे त्यांचे 25 वर्षापर्यंत होतं, तर इथं 16 वर्षातच यांचं कंप्लीट झालेलं आहे 192 हप्त्यामध्ये. तर 192 हप्त्या. आता राहिला फक्त व्याजाचं जे कॅल्क्युलेशन राहील ते 4 वर्षात असल्यामुळे तर ते थोडं जास्त येईल. तर आपण अमाऊंटच कमी घेणार आहोत पुढे चालून, पण कॅल्क्युलेशन दाखवता याच्याप्रमाणे हे केलं. तर यांना किती भरायचं आहे, 66,69,000 म्हणजे असं समजा 67 लाख भरायचं आहे. आणि इथे याच्याप्रमाणे किती भरत होते, हे 90. म्हणजे कितीचा फरक झाला लक्षात येतं आहे आपल्याला, बरोबर आहे. एवढं यांचं सेविंग होईल. आता अजून एक दुसरी गोष्ट, यामध्ये यांना टोटल प्रिन्सिपल 30,150 रुपये भरावंच लागेल, काही असो, बरोबर. पण आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला फक्त 19,340च भरायचं आहे. म्हणजे काय होईल का, डबलनी समजा 19×2 = 38, बरोबर आहे. म्हणजे थोडं डबलचं थोडं कमी. तर एवढं आपल्याला इन्स्टॉलमेंट यांना भरणेच आहे. पण या ठिकाणी आपल्याला एकदम 18,000वर आलेली आहे. तर त्याच्यामुळे हा पण तुम्ही जर असा जर पगार पैसे 16 वर्षासाठी जर धरले तर हे पण किती आपली सेविंग झालेली आहे. हेच जर पैसे आपण उरलेले धरून ठेवले तर हे आपण एका दमाने व्याजाची रक्कम पण याच्यासोबत आपण भरू शकतो. तर याच्याप्रमाणे हा एक आपला लक्षात आलं असेल. हे एक्सेलची सीट आपल्याला देईल, त्याच्याप्रमाणे आपले कॅल्क्युलेशन करून बघा आणि बघा. आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये ठीक आहे. आता अजून एक दुसऱ्या सीटच्या माध्यमातून सांगतो. आता आपण असं समजू, ह्या दोन गोष्टीत आपल्या लक्षात आलं का ते 90 लाख चाललं, हे 67 लाख चाललं. आता आपण काय करू, 20 लाखच घेऊ त्यांच्याप्रमाणे आणि आपल्याप्रमाणे. तर आता आपण असं बघू का ह्या सीटमध्ये 7.90 व्याजदर आहे असं समजू बँकेचा पण, आणि आपला पण 7.90च व्याजदर आहे. तर त्याप्रमाणे 20 लाखाचं किती होईल हेच यांचंच कॅल्क्युलेशन घेऊ. त्याच्या आधी यांचं एक कॅल्क्युलेशन हे पूर्ण तुम्हाला इथे पण दाखवून देतो. हे बघा, आता हे कॅल्क्युलेशन आपण तर पाहतच आहोत, परंतु बघा आपल्याला काय होते बँकेत जेव्हा आपण हे करतो तर बघा हे काय तर हे फी घेतलेली आहे. नंतर यांनी काय घेतलं आहे,
कस्टमर नीड हे 9,000, नंतर 1,300 असे 10,000 घेतलेले आहे. नंतर होमचं इन्शुरन्सचे प्रीमियम, नंतर ICICI लोंबट प्रॉपर्टी इन्शुरन्स म्हणजे प्रॉपर्टी इन्शुरन्स, आणि हा पण म्हणजे ह्या अशा अमाऊंट इथं झालेले आहे. म्हणजे काय आलं काय इथं झालं 1,13,000 रुपये हे इथे यांचा हा खर्च झालेला आहे. तर आपल्याला फक्त पॉलिसीचाच खर्च लागेल, जे आपल्याला पॉलिसी काढायची आहे जेवढ्या लाखाची असेल तेवढी, तर त्याप्रमाणे हा पण आपला हे खर्च होईल. आणि यांचं बघा 30,151चं यांचं इन्स्टॉलमेंट चालू होतं. तर आता आपण आपल्या या सीटमध्ये येऊ. त्यांनी घेतलेला तो विषय आता संपला. आता आपण फक्त 20 लाखाचं घेऊ, म्हणजे 25 लाखाच्या आतमध्ये. आता 20 लाख घेतलं ह्याच याच्याप्रमाणे. आता आपण समजू का 20 वर्षातच आपल्याला फेडायचं आहे. आपण पण इकडे काय करून राहिलो, 16 वर्ष प्लस 4 वर्ष, 16 आणि 4 20. तर आता 20 वर्षात हे करायचं. तर या ठिकाणी काय होते, 20 लाख जर घेतलं तर आपल्याला 19,85,000 व्याज जाते. म्हणजेच यांना टोटल 39,85,000 आपल्याला पेमेंट करावं लागेल बँकेत. कोणी बँकेत घेतलं 7.90 असेल तर, आणि 1 लाख समजा जास्तीचा वरचा एक्सपेन्सेस. आता आपल्या ऑफिसला कसं होईल गव्हर्नमेंटमध्ये, 20 लाख घेतलं 7.90, कारण की 25च्या वर 9.90 आहे. आता सप्टेंबरपासूनच सुरू झालं. 192 हप्ते आपण घेतले. तर 192 हप्त्यामध्ये यांचं व्याज किती चाललं आहे, 12,70,000, आणि या ठिकाणी किती चाललं होतं, 19,85,000. म्हणजे आपल्याला दिसत आहे दोन्ही रेट सारखेच आहे. परंतु आपल्या याच्यात काय होते का, आपल्याला जे 192 हप्ते आहे तोपर्यंत आपले फक्त मुद्दल कमी होते. आणि हा जो फॉर्म्युला जो दिलेला आहे n+1 / 2 रेट आणि हे, तर याच्याप्रमाणे आपलं हे कॅल्क्युलेशन होते. बघा आता हे दर महिन्याचं काढलं एवढं आलं, आणि हे काढलं म्हणजे किती बरं 67 रुपयाचा डिफरन्स येते फक्त फॉर्म्युल्यामध्ये. तर 12 लाख म्हणजेच काय होत आहे का, इथे यांचं टोटल अमाऊंट किती चालली आहे 20 लाखाच्या अगेन्स्टमध्ये 32,70,000, आणि या ठिकाणी बँकेचं घेतलं असतं तर किती चाललेलं आहे 39,85,000. म्हणजे आपण 39 इथं 40च धरू, 40 धरू, तर 40 जरी धरले तिथं 8 लाख आले, बरोबर आहे. तर 8 नाही तर 7.5 लाखाचा डिफरन्स येऊन राहिला इथे. आता अजून दुसरी गोष्ट याच्यामध्ये पण पाहणे जोगती का, इथे आपल्याला पेमेंट किती करावं लागून राहिला दर महिन्याला 16,604, आणि या ठिकाणी किती करावं लागून राहिला आपल्याला 10,000, म्हणजे 6,000 आपले वाचले. आणि हे जे इन्स्टॉलमेंट आहे, या इन्स्टॉलमेंटचे जे काही आपले पडलेले आहे, तर त्याच्या इन्स्टॉलमेंटची पुढची अमाऊंट किती राहील 52,5,293 रुपये. ही अमाऊंट म्हणजेच आपल्याला ओव्हरऑल जर यांचा विचार केला आपण, तर 10,000 हे आणि 5,000, म्हणजे यांचं ओव्हरऑल जर 20 वर्षाचं आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला 15,709 रुपये आपल्याला इथे भरावं लागेल. आणि या ठिकाणी आपल्याला भरावं लागून राहिले होते 16,000. म्हणजे आपलं हे अमाऊंट याच्यापेक्षा आपलं फायदेशीर आहे. तर त्याच्यामुळे गव्हर्नमेंटचं हे केव्हाही आपल्याला फायदेशीर पडते, हे असं आपल्याला याच्यावरून दिसून येते. तर आता याप्रमाणे आपण आपल्या बँकेचे स्टेटमेंट चेक करून बघायचे काय होते तर, आणि त्याप्रमाणे हे सर्व पाहून घ्या. तर याप्रमाणे हे 20 लाखाप्रमाणे जर दोन्ही मी तुम्हाला दाखवले, तर दोन्ही हे कोणतं फायदेशीर आहे हे आपल्या लक्षात येईल का, आपल्याला गव्हर्नमेंटचं लोन केव्हाही परवडते. परंतु आपल्याला लवकर पाहिजे असेल किंवा जे काही असेल हे 8-15 दिवसात होऊ शकेल. आणि गव्हर्नमेंटला कसं जोपर्यंत आपले ग्रँट्स वगैरे अवेलेबल, पण गव्हर्नमेंटचे लोन पण आजकाल लवकर मिळते. आणि बाकीचे खर्च भरपूर वाढते बँकेला काय होते का, या 20 लाखावर किंवा याच्यावर ड्युटी वगैरे, स्टॅम्प ड्युटी, हे बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या राहतात. तर ते पाहून घ्यायचं सर्व. आपल्याला इकडे हायपोथिकेशन करायचं असते गव्हर्नमेंटला, आणि हे त्यांच्याच नावाने राहते. हे आपल्या नावाने येऊन आपल्याला हायपोथिकेशन करायचं, आणि ते डायरेक्टच बँकेच्या नावाने राहते. हे पण याच्यातला एक डिफरन्स येते. तर याप्रमाणे हे आपण सर्व पाहून घ्या काय आहे तर. आणि हे व्याजदर पण हे लक्षात घ्या. आता जे याच्या पुढे व्याजदर हेच राहील आपले, ज्यांनी आधी घेतला आहे त्यांना जास्त व्याजदर राहील. तर याप्रमाणे हे आजच्या याच्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपण पण थोडं चेक करून घ्या याच्यामध्ये काय फायदेशीर आहे तर. याप्रमाणे हे सर्व या ठिकाणी आपण हे यांचं पण डिटेल्स दाखवलेलं आहे काय आहे तर, म्हणजे यांनी जे भरलेलं आहे. म्हणजे आता यांच्या बाबतीत आपण जर असं धरलं तर यांनी काय केलं आहे, फक्त यांचा 2017 पासून तर आता 21पर्यंत जर तुम्ही यांचा विचार केला तर यांनी पैसे किती भरले, तर फक्त यांनी पैसे भरले
म्हणजे यांनी फक्त म्हणजे 35,539 म्हणजे आता याची जर आपण अशी टोटल केली एवढी, म्हणजे आता असं समजू का या तारखेपासून तर यांच्या याच्यात मुद्दलमधून काय कमी झाला आहे 2020 हा 5वा महिना इथपर्यंत जर आपण याची फक्त याची टोटल घेतली, ह्या कॉलमची इथपर्यंत टोटल जर घेतली तर यांनी समजा आतापर्यंत 3 लाखाच्या वर अमाऊंट जास्त दिलेली आहे आणि यांच्या याच्यातून मुद्दलमधून म्हणजे 4 लाखाच्या वर अमाऊंट दिलेली आहे आणि अमाऊंट त्यांच्या याच्यातून फक्त लोनच्या याच्यातून मायनस झालेली असेल फक्त जास्तीत जास्त 1 सेकंड काय सांगतो शेवटचीच घेऊन घेऊ आपण. इथं होतं 43 महिने गुन्हेला आपण घेऊ 45 ॲव्हरेजमध्ये 1,93,000 रुपये यांचे मुद्दलमधून कमी झालेले आहे म्हणजे 45 हप्त्यामध्ये. आणि इकडे बघू आपण ॲव्हरेजमध्येच घेऊ हे 25,000 इंटू 45 दर महिन्याला 25,000 इंटू 45 म्हणजे 11,25,000 म्हणजे याच्यातून हे जे गेलं जे काही गेलं असेल 25 याच्यातून तर काही आणि मुद्दलला यांना काही हेच नाही, मुद्दल जास्त गेलंच नाही म्हणजे 37 लाखामधून फक्त 1.5 लाख यांचं मुद्दल गेलेली आहे. बाकी अमाऊंट ज्याच्या तशी शिल्लक आहे म्हणजे आजच्या तारखेत यांच्याकडे 37 घेतले तरी यांचे 34 लाख शिल्लक आहे. तर त्याच्यामुळे इथे काय होते पैसे हे होते. आणि आपल्या ह्याच्यात कसं राहते गव्हर्नमेंटमध्ये व्याज जे राहते समजा कर्मचाऱ्याची मयत झाला या केसमध्ये आपल्या तर समजा एखादा कर्मचारी आहे त्याची मयत झाली तर ही जे व्याज आहे 12 लाखाचं तर व्याज संपूर्ण माफ होऊन जाते. तर त्याच्यामुळे व्याजाचा हा प्रश्नच नाही आहे. परंतु बँकेत तुम्हाला ते भरावंच लागेल कारण की एखाद्याने समजा हे घेतलं असेल तर 12,50,000 म्हणजे जे काही त्या तारखेपर्यंत हे आपल्याला आता आपण व्याज हे करतो तर हे आपलं शेवटी होते परंतु याला माफ नाही आहे. त्यांनी जेवढं भरलेलं आहे तेवढं सर्व हे होते. म्हणजे आता असं समजू का याच्यामध्ये जर या केसमध्ये पेमेंटमध्ये समजा प्रिन्सिपल एवढा आहे आणि इंटरेस्ट जर 13,000 आहे तर हा कर्मचारी असं समजू का इथून हे जर असेल तर हा समजा होऊ शकते 2025पर्यंत समजा हे झाला त्याला कमी जास्त काही झाला 25मध्ये तर ही एवढं 10,000 आणि ॲव्हरेजमध्ये जे काही समजा 100 हप्त्यामध्ये त्यांनी 25 लाखाचं व्याज दिलेलं आहे ते तर गेलेलं आहे त्याच्याकडून. तर गव्हर्नमेंटमध्ये हे सुरक्षित राहते आपल्याला त्याचं माफ होऊन जाते. तर याप्रमाणे हे सर्व आजचा हा व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही पण थोडं समजून घ्याल काय आता काही काही होऊ शकते याच्यामध्ये चुका वगैरे काही असल्या तर मला त्याबद्दल सांगायचं. आणि आपल्या ह्या वेबसाईटवर जवळपास सर्वच माहिती दिलेली आहे. आपल्याला एवढं दिसत असेल पण याच्यामध्ये भरपूर आतमध्ये सर्व हे असते. त्याच्यामुळे आता होम जरी पाहिलं तर होमला तुम्हाला 33 पेजेस आहे. त्याच्यामुळे 33 पेजेस जर शोधले तर तुम्हाला सर्व माहिती भेटते. मला विचारायची गरज नाही, फोन करायची नाही, सर्व माहिती याच्यात जवळपास आहे. किंवा मग बरेचसे आपण इथून फाईंड करू शकतो. इथून सर्च करून जे काही शब्द टाकायचे असेल मराठी इंग्लिश तर याच्यामध्ये येईल. आणि यामध्ये आपण अरियसमध्ये पण हे असे वेगवेगळे दिलेले आहे आणि शासन निर्णयामध्ये पण आपण बरेचसे दिलेले आहे. म्हणजे एवढे जागा जास्त होत असल्यामुळे आपण बऱ्याच ठिकाणी असं टाकलेलं आहे. ते सर्व पाहून घ्यायचं आणि याप्रमाणे हे करायचं. तर आजचा हा व्हिडिओ इथं संपवतो. नमस्कार, धन्यवाद.